नमस्कार. आज मी तुम्हाला एक वेगळाच चॅलेंज देणार आहे. आज तुम्ही कोणाचाही चेहरा पाहिलात तर एकच गोष्ट शोधायची आहे. तो माणूस हसतोय का? किंवा ती स्त्री हसते का? बस एवढंच. 24 तासांनी तुम्ही स्वतःमध्ये एक छोटासा बदल अनुभवू शकता. पार्ट 1. आपला मेंदू ज्या गोष्टींकडे लक्ष देतो त्या गोष्टी जास्त दिसायला लागतात. जर तुम्ही दिवसभर रागीट लोक शोधत राहिलात तर तुम्हाला जग रागीट वाटेल. पण आज फक्त हसणारे लोक शोधा. पार्ट 2. कल्पना करा, 2 मित्र एकाच रस्त्याने चालत आहेत. पहिल्याला फक्त ट्रॅफिक, गोंधळ आणि आवाज दिसतो. दुसऱ्याला एका लहान मुलाचं हसू, एका आजीचा आनंद आणि एका अनोळखी व्यक्तीचं स्मित. रस्ता तोच, पण जग वेगळं. आता पार्ट 3. फिजिओलॉजीमध्ये याला सिलेक्टिव्ह अटेन्शन म्हणतात. म्हणजे आपला मेंदू सगळं पाहत नाही, तो फक्त ज्याला महत्त्व दिलं आहे तेच दाखवतो. पार्ट 4. म्हणून आजपासून तुम्ही आनंद शोधायला लागलात तर आनंद जास्त दिसेल. तुम्ही संधी शोधायला लागलात तर संधी जास्त दिसतील. आजचा चॅलेंज लोकांना बदलण्यासाठी नाही, तुमचं लक्ष बदलण्यासाठी आहे. कारण जिथे लक्ष तिथेच तुमचं मन. आज 24 तास फक्त हसणारे चेहरे शोधा. उद्या कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला किती हसणारे लोक दिसले. आजचा ब्रेन एक्सपेरिमेंट तुमचं लक्ष आणि मन कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आहे. 24 तास फक्त हसणारे चेहरे शोधा आणि स्वतःचा अनुभव नोंदवा. कदाचित तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो त्या आपल्या अनुभवाचा मोठा भाग बनतात. धन्यवाद.